नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघताय आई आताच प्रेममध्ये आहे. आजसुद्धा आपण आगळीवेगळी रेसिपी बनवणार आहोत. आता ती कोणती आगळीवेगळी रेसिपी आहे तुम्हाला थंबनेलवरून कळणारच आहे, पण त्याची सुरुवात बघा आई आता करते. रेसिपीसाठी काय काय मटेरियल घेतले ते आपण बघूया. हे आहेत छोटे पापलेट. पापलेट म्हणजे प्रॉम्पलेट पीस सुद्धा बोलू शकतो, पापलेट सुद्धा बोलू शकतो. हे बघा, हे छोटे छोटे पीस आहेत पॉम्पलेटचे. आणि हे जे आहे हे फ्रॉन्स आहेत. आणि हे फ्रॉन्स आहेत ते व्हाईट फ्रॉन्स आहेत. सो मंडळी, व्हाईट फ्रॉन्स घ्या. ह्या ज्या आपण आता रेसिपी बनवणार आहात खास करून व्हाईट फ्रॉन्स घ्या. जर तुम्ही ते येल्लोइस आणि ब्राऊन जर घेतला फ्रॉन्स तरी चालतील, पण हे टेस्टी खूप छान असतात. ह्याची जी टेस्ट असते ना ती खूप छान असते. सो आता आपण करतोय. सो मंडळी, आजची आपली रेसिपी आहे आजीबाईचा गाठोडा. आता आजीबाईचा गाठोडा तुम्ही वेगळी रेसिपी बोलत असाल, पण नक्कीच वेगळी आहे आजीबाईचा गाठोडा. ते आई आता सांगेल आपल्याला. सो आता आपण काय टाकतो आई ह्याच्यामध्ये? पहिला तिखट मसाला टाकला. तिखट मसाला टाकला ह्याच्यामध्ये. हळद टाकली. हळद, धने पावडर टाकली. धने पावडर आणि आता ही पेस्ट टाकते. आता ही कोणती पेस्ट काय काय ह्याच्यामध्ये टाकलं? म्हणजे खोबरा आहे, लसूण आहे. खोबरा, लसूण आणि एक आपले कोथिंबीर. ओके, खोबरा, लसूण आणि कोथिंबीर. ओके, आणि धने. ओके. तर ऑलरेडी आईने जी मासे आहेत जे प्रॉम्पलेट आहेत ते ऑलरेडी मॅग्नेट केले होते. हे बघा, हे आहेत आपले फ्रॉन्स आणि हे आहेत प्रॉम्पलेट. आता आई पुन्हा ती पेस्ट थोडा अर्धा तास मॅग्नेट करून झाल्यानंतर पुन्हा ती आई पेस्ट लावते वरती. हे बघा. आणि ही आजीबाईचा जो गाठोडा आहे ना एकदम खूप छान मंडळी लागतो. तुम्ही सुद्धा ट्राय करा. ही मंडळी गावची रेसिपी आहे. पुन्हा एकदा सांगतोय, आपण ज्या रेसिपी बघणार आहोत मंडळी गावकडच्या, कारण आई माझी गावाकडची आहे. सो गावाकडच्या रेसिपी आपण बघणार आहोत. शहरातल्या रेसिपी खूप कमी असतील माझ्या ब्लॉगमध्ये. सो आता हे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. आणि हे गाठोड्यासाठी आपण केळीची पानं वापरलेत. जो आजीबाईचा गाठोडा आहे त्यासाठी आपण केळीची पानं वापरणार आहोत. आता काय पुढे करणार आहोत तुम्हाला लवकरच कळेल, तर व्हिडिओला पूर्णपणे बघा. हा आहे आजीबाईचा गाठोडा. मंडळी, कधी ह्या रेसिपीचं नाव ऐकलं आहे का? नसेल ऐकलं तर नक्की तुम्ही ट्राय करा. खूप छान अशी रेसिपी आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडणार आहे रेसिपी. हे बघा, आई आता फ्रॉन्सला थोडंसं मिक्सिंग करते. फ्रॉन्सला सुद्धा आपण अर्धा तास मॅग्नेशन करण्यासाठी ठेवलं होतं. आई तिकडे भाकऱ्या सुद्धा टाकते. हे बघा, आता आपलं मिक्सिंग झालेलं आहे. तर आपण आता आजीबाईच्या गाठोड्यामध्ये आपण बांधणार आहोत. हे बघा, एक केळीचं पानं स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही शेकवायचे ती. आता हे जे केळीचं पान आहे ना हे नरम का झालं माहिती आहे का मंडळी? आईने ते वाफेवर शेकवलं त्याच्यामुळे ते नरम झालंय. सो त्याच्यामुळे तुम्ही महत्वाचं म्हणजे ते शेकवा, नाही तर ते तोडून जाईल. आणि थोडंसं तेल लावायचं याच्यावर. हे बघा, थोडंसं तेल लावायचंय. आणि तेलाने काय होतं ते करपू शकत नाही आणि छान अशी वाफ लागते त्याला. जी सगळी पानं आहेत केळीची आपण त्यांना सगळ्यांना तेल लावायचं. थोडंफार, जास्त नाही, थोडंफार तेल लावायचं. हे बघा. आणि मंडळी, ही जी रेसिपी आहे ना, जे आपले जास्त त्यांना डायबिटीज आहे किंवा फॅट जास्त आहे त्यांच्यासाठी पण छान आहे, कारण का आपण तेलाचा खूप कमी वापर करतोय. हे बघा, अशी गाठोड्यामध्ये काय काय. आता आम्ही 2च फिश टाकतोय. तुम्ही मल्टिपल फिश टाकू शकता. आता हे जे फिश आपण बघतोय ते 2च फिश आहेत. हा, आता हे आपण फ्रॉन्स ठेवलेत. आता एक पॉम्पलेट टाकूया. परफेक्ट. आता आपण पॉम्पलेट ठेवलंय. थोडंसं ऑइल टाकूया, कारण का त्यांना ते टेस्ट आली पाहिजे आणि प्रॉपर भाजलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळीकडून थोडंसं ऑइल आपण टाकलंय. हे बघा, आता हे बांधून घ्यायचे आपली आजीबाईची गाठोडी. जे आजीबाईचं गाठोड आहे ते आपल्याला आता हळूवारपणे बांधून घ्यायचं आहे. असं मस्त वेगळी छान असं.
आणि हे जे केळीचे रस्सी आहेत म्हणजे दोर असतात तेच आपण बांधलेत. हे बघा आई कसे तेच काढून ठेवलेत आपण. केळीचे जे वरचे जे केळीच्या पानाचा जो मधला सेंटर असतो तिथे मध्ये धागे असतात ना तेच आपण बांधलेत. हे बघा असं मस्त वेगळी हळुवारपणे करायचे मंडळी, कारण ही केळीची पानं थोडीशी नाजूक असतात. हे एकदम भारी. अजून एकदा बांधायचं आहे. आता हा आपला एक गाठोडा झाला. असेच आपण सगळे गाठोडे करूया आणि तुम्हाला दाखवूया. एकदम सोपी आणि नॉर्मल रेसिपी आहे आणि खूप छान लागते मंडळी. सो मंडळी आता बघा ह्या कृतीसाठी आपण काय केलंय, हा जो आता मुंबईमध्ये थोडंसं कमी प्रमाणात आपल्याकडे साहित्य अवेलेबल असतं त्याच्यामुळे आपण काय केलं, हा जो मागे टोप दिसतोय तुम्हाला, टोपामध्ये गरम पाणी ठेवलंय. वाफा आलेत बघा. मला कळत नाही आता कॅमेरा जस्टिस करतोय की नाही. ह्या बघा ह्या वाफा येतात बघा. ह्या बघा आल्या वाफा. आता ह्या वाफा येऊ द्या. या वाफेमध्ये आपल्याला ते बॉईल करायचे फिश आणि त्याच्यामुळे ही टेस्ट वाढते मंडळी. खूप महत्वाचं आहे. ह्या वाफेमुळे आता इथे पाणी पूर्ण आपण गरम केलेलं आहे, कडक केलंय पाणी. मुंबईला थोडंसं आपण अरेंजमेंट वेगळी केली आणि ह्या गरम ह्याच्यामध्ये आपण वाफा बनवल्यात. बघा हे आता वाफा येतात बाहेर. बघा किती वाफा येतात बघा. आणि या वाफेमधूनच हे शिजलं पाहिजे. आता वरती आपण झाकण ठेवू. सगळे आपले जे झाले जे गाठोडे, आजीबाईचे गाठोडे सगळे झाले आपले तयार का आपण ह्याच्यामध्ये ठेवू आणि गाठोडा पूर्णपणे पॅक करून घेऊ वरून, ताकी ते हवेमध्ये जे वाफ असते त्याच्या वाफेमध्येच ते आतमध्ये बॉईल होतील. आणि हा 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 क्या बात आहे. अशी एकदम टेस्ट लागते ना मंडळी. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल. आजीबाईचं गाठोडं ह्या गाठोड्यामध्ये ओपन केलात ना, हा 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 एक नंबर. चला पुढे सगळं आपण करूयात, नंतर आपण दाखवूयात तुम्हाला. सो मंडळी आता बघताय तुम्ही, आपण आता ह्याच्यामध्ये 4च आजीबाईचे गाठोडे राहू शकतात. सो त्याच्यामुळे आपण 4च ठेवलेत. खूप सारी वाफ येते आणि या वाफेवरच आपल्याला ते बॉईल करायचे, आजच्या शिजवून घ्यायचे. सो आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. सो मंडळी आता आपण असं झाकण ठेवलंय प्रॉपर आणि त्याच्यावर थोडंसं वजन ठेवूया. वाफ बाहेर ना आली पाहिजे. थोडंसं आपण वजन ठेवूया. काही ना काहीतरी वाफ बाहेर आली तर मग ते आतल्यात शिजणार नाहीये. वाफ बाहेर होते इकडून. सो मंडळी आता आपण मोठं पातेलं ठेवलंय कारण ते वाफ बाहेर येऊ नये म्हणून. आता आपण मोठं पातेलं ठेवलंय. थोडंसं गॅस आहे, ते गॅस आहे ना थोडंसं जास्त करायचंय तुम्हाला हलवार. ठीक आहे. आणि आजच्यात वाफेत शिजू द्या. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. एक नंबर भारी रेसिपी असते मंडळी. ट्राय करा एकदा. मुंबईमध्ये गावाकडची रेसिपी आहे पण मुंबईमध्ये ट्राय करा. आणि हा जुगाड बघताय तुम्ही. गावी काहीतरी वेगळा जुगाड करू शकतो पण मुंबईला वेगळा जुगाड आहे. तर हे बघा वाफ पाणी बघा यायला लागलं. हे बघा पाणी यायला लागलं. हे बघा पाणी येते आता. हे बघा हे असं वाफेतून शिजलं पाहिजे. असं आणि पाणी आलं पाहिजे. प्रॉपर पाणी येते बघा आता वाफेतून. हे बघा मंडळी हा ज्या वाफेमधून दरवळतोय मस्तपैकी छान असं. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता आपण थोड्या वेळाने ओपन करणार आहोत. आतापर्यंत 5 मिनिटं झालेत. अजून 10-15 मिनिटं आपण थांबूया. त्याला आजच्याच बॉईल व्हायचं त्याच्यामुळे वेळ लागतं आणि नंतर तुम्हाला ओपन करून दाखवतो. छान अशी मस्तपैकी रेसिपी असते मंडळी. नक्की ट्राय करा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर. गावाकडे पण ट्राय करू शकता. एकदम खूप छान. आजीबाईचं गाठोडं एक नंबर रेसिपी. हा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. सो मंडळी थोडं अजून शिजू द्या. हे बघा वाफेरी बघा कसं तयार झालं. सो मंडळी आता 20 मिनिटं झालेले आहेत अप्रॉक्सिमेटली. तर आता आई उतरते बघा. हा 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 एक नंबर. हो क्या बात आहे. मस्तपैकी छान असं सुगंध असं दरवळतोय मंडळी. हा 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 एक नंबर आहे बघा. एक नंबर रेसिपी झाली मंडळी.
आजीबाईचं गाठोडं एक नंबर झालं छान असं. एक नंबर. आता आपल्याला हे आजीबाईचं गाठोडं मंडळी ओपन करायचंय. पाणी बघा किती सुटलंय खाली. की वाफेमुळं पाणी सुटणार खाली आणि ते शिजणार, बॉईल होणार मस्त की छान असं. हा 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 एक नंबर. सो मंडळी हा आता आपली दुसरी बारी आहे, दुसरा फेज मध्ये ठेवलाय. आता आपण हा जो पहिला फेज आहे त्याचा आपण टेस्ट करून बघूया मंडळी. छान असा मस्तपैकी सुगंध दरवळत आहे मंडळी. हा 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 हा. हो हो एक नंबर मंडळी. हा 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 क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. वाफ बघा मंडळी, एकदम पाणी सुद्धा सुटलं आणि छान बसेल. पूर्ण तर सोड ना, ते पूर्ण तर ओपन कर. हा 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 एक नंबर. एक गाठोडं मंडळी आजीबाईचं गाठोडे बघितलात ना, भयंकर मस्तपैकी आपलं फ्रॉन्स आणि प्रॉम्प्लेट शिजलेलं आहे. आई जरा टेस्ट करून बघ प्रॉम्प्लेटवरचं शिजले का बघ. हा 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 एक नंबर एक नंबर एक नंबर शिजलंय ना. हा पूर्णतः शिजलंय. ते खाऊन बघ, टेस्ट करून बघ. एक नंबर. अरे वा वा एक नंबर. हा 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 हे बघा कसे शिजलेत पॉम्प्लेट, बघा कसे शिजलेत एकदम भारी. हा 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 एक नंबर मंडळी. जिभेला एकदम चव आले मंडळी. सगळे आपण सोडून घेऊया. म्हणजे एकदम सिंपल रेसिपी आहे आजीबाईचं गाठोडं. हा 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 एक नंबर मंडळी. शिजलीत बघा कशी एकदम प्रॉपर शिजलेत मंडळी. लवकर घाई करू नका मंडळी, मिनिमम 20 मिनिटं तरी शिजायला ठेवा आणि जास्त पण शिजू नका, नंतर मग त्याची टेस्ट निघून जाते. सो हे बघा प्रॉपर 20 मिनिट, अप्रॉक्सिमेटली 20 मिनिट तुम्हाला ठेवायचे वाफेवर. हा 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 एक नंबर एक नंबर. क्या बात आहे, क्या बात आहे. सो मंडळी आता आपण व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओ आमची आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आईचे हे साध्या रेसिपी असतात, गावाकडच्या रेसिपी असतात, आई ट्राय करत असते. आणि मी सुद्धा मुंबईकडच्या म्हणजे सिटीतल्या रेसिपी ट्राय करेन. जर तुम्ही कमेंट केलात नक्की तर मी सुद्धा स्वतः रेसिपी करायला ट्राय करेन. पण आईच्या रेसिपी गावाकडच्या असतात, तर नक्की आवडत असेल तर नक्की आवर्जून कमेंट करा. कारण ती गावाकडची आहे आणि तिला जर तुम्ही मोटिवेट केलात तर अजून छान छान असं रेसिपी तुम्हाला दाखवेल. आणि एक तुमचा लाईक किंवा एक तुमची कमेंट प्रत्येकाला मोटिवेट करत असतं, तसंच आम्हाला सुद्धा मोटिवेट करत असतं. सो आईला तुम्हाला मोटिवेट करा, कारण आई गावाकडची आहे. तिला जर तुम्ही मोटिवेट केला तर खूप छान अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, गावाकडची टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल. सो आई चल बाय कर आता. बाय. आणि लाईक करायला बोल, कमेंटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा थँक्यू. चला बाय. सो मंडळी बघताय पंचपक्वान्न, तांदळाची भाकरी आणि हा रस्सा, कोलंबी रस्सा. आणि इकडे आपण आज केलं होतं आजीबाईचा गाठोडा, हे बघताय तुम्ही. सो मस्तपैकी छान अशी रेसिपी झाली, एकदम भारी. आणि आता आपण त्याचा आस्वाद घेऊया. आईने ऑलरेडी टेस्ट तुम्हाला दाखवले, तर मी सुद्धा टेस्ट करतो. एकदम मस्तपैकी तांदळाची भाकरी. आणि आपण हा गाठोडा आजीबाईचा ओपन करूयात. हा 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 काय शिजलाय मंडळी. हा 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 एक नंबर. आणि प्रॉम्प्लेट सुद्धा एकदम फ्रेश होते, त्याच्यामुळे एकदम फ्रेश आहे. हा 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 एक नंबर. अफलातून टेस्ट आहे, एकदम अफलातून टेस्ट. मी वर्णनच करू शकत नाही, एवढी अफलातून टेस्ट आहे. तर एकदा कोलंबी खाऊन बघतो. हा 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 क्या बात आहे. एकदम अफलातून टेस्ट आहे. आणि
तुम्हीसुद्धा मंडळी ट्राय करा. एकदम बेस्ट टेस्ट आहे, एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट, वर्णनच करू शकत नाही. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, एकदम चविष्ट आणि भयंकर चविष्ट. सो मंडळी नक्की ट्राय करा. मंडळी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे छोटेसे नाजूक कमेंट खूप महत्त्वाचे असतात. एक तुमचा क्लिक, एक तुमचा लाईक क्लिक खूप प्रेरणादायी ठरतो. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे, खूप मेहनत करते आई. मला लाईक नाही केलं तरी चालेल, परंतु आईला लाईक करा, कारण ती खूप मेहनत करत असते तिचे व्हिडिओ बनवण्यासाठी. सो नक्की तिच्यासाठी एक लाईक बनता आहे. तिनेसुद्धा रिक्वेस्ट केले म्हणून तुम्ही लाईक करा नक्की. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर.